जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं आणि देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना आळा घालता येणार आहे। शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचं फडणवीस म्हणाले। देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत, 64 पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही। कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही। जेव्हा एखादी संघटना बॅन होते, बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते। त्यामुळे हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही। पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललो आहे, पहिले न्यायालयाची परवानगी घेतो।